तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत पेपर 1चे एक्सपेक्टेड MCQ बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता काय द्यायला क्वेश्चन तुम्हाला सेक्शन ए मध्ये असं 20 मार्काला MCQचं क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय सांगणार आहे, अधोदत्तानाम प्रश्नानाम पर्याय उत्तराने लिखत, म्हणजे पर्याय आणि काय ते पर्याय त्याच्यापैकी उत्तर बघून लिहायचे तुम्हाला कोणतं त्याचं उत्तर आहे, म्हणजे MCQ. नंतर काय सांगितलं, कोणता क्वेश्चन कशा प्रकारे. पहिला क्वेश्चन आपल्याला किती माहेश्वरांनी सूत्रांनी, म्हणजे काय म्हटलंय की किती माहेश्वर सूत्र आहे, तर 14. यवरल इति वर्णा किस्मान प्रत्याहार बहुते, तर यवरल हे वर्ण कोणत्या प्रत्याहारमध्ये येतं, तर येणा प्रत्याहारात येतं. नंतर पुढे जर पाहिलं, आधार कितीदा, त्रिदा. नंतर काय म्हटलं, छात्र अध्ययनम विद्यालयम गच्छति, तर काय त्याचं काय डॅश आपल्याला तिथला हा शब्द टाकायचा आहे, काय कुर्तुम. नंतर उच्च हे डॅश डॅश डॅश, तर उदात्त, उच्च हे उदात्त, निश्चर अनुदात्त. नंतर बाह्य प्रयत्न कितीदा, बाह्य प्रयत्न कितीदा म्हटलं तर एकादश असते, एकादशदा म्हणजे 11 प्रयत्न असेल. नंतर सुप्त अंत्यम म्हणजे काय आहे, तर सुप्त अंत्यम काय आहे, प्रत्यय, प्रत्यय सुप्त अंत्य हे प्रत्यय. नंतर अकारस्य उच्चार स्थानम किंवा तर कंठः. नंतर इथं संज्ञक विधायकम सूत्र किंवा तर हलयंत्यम. नंतर काय म्हणलंय, पर्वतात शिला निपतती. नंतर अस्मिन वाक्य अधोरेखितचा पदम कारकम किम, म्हणजे अधोरेखित केलेल्या पदाचं कारक काय. तर आता यामध्ये अधोरेखित केलं नाही, पण पर्वताचं बहुतेक म्हणलं असावं तर अपादान, तर पंचमी येतं. नंतर काय म्हटलंय, विभक्ती पंचमी असेल त्याची. नंतर पुढचं MCQ पद आपण डॅश डॅश शिष्य गुरुम भजते, तर कोणता काय त्याच्या डॅश डॅशमध्ये टाकायचं आपल्या खाली काय यामध्ये बसतं, सेवम, त्याचं पहिलं ऑप्शन बसतं सेवमान शिष्य गुरुम भजते. नंतर वैद्य रुग्णाय औषधम ददती, काय म्हटलंय की अस्मिन वाक्य अधोरेखित पदम कारकम किंमत, कोणतं कारक ह्याचमध्ये ह्याचं रुग्णाचं कोणतं, तर रुग्णाय काय चतुर्थीमध्ये येतं संप्रदान. नंतर काय म्हटलं, डॅश डॅश बालकेन अध्ययनम कृतम तर रिक्तस्थानी किम पदम, तर रिक्तस्थानी कुशाग्रेन हे शब्द बसतो. नंतर राम पुस्तकम डॅश डॅश रिक्तस्थाने किम पदम, तर पठितवान, राम पुस्तकम पठितवान. नंतर वर्णनाम काय अतिशायित सन्निग्ध कह संज्ञस्त्यात सहित. नंतर काय म्हटलं पुढं, अदौत्तः उच्चारस्थानम किम तर अ तथा क. नंतर कर्तुः क्रियाया आप्त्युम इष्टतम कारकम किम तर करण. नंतर काय म्हटलं, डॅश डॅश नमः रिक्तस्थानम पुरयत, तर काय धन्वंतरे नमः. नंतर अनुस्वारस्य स्थानम किम, तर अनुस्वारचं स्थान काय नासिका. नंतर पित्ते डॅश डॅश अनलः शीतम प्रवाहनी कफे भ्रम, तर पित्ते मंद अनलः शीतम प्रवाहनी कफे भ्रम. अशा प्रकारे 20 MCQ होते. आता पेपर 2चे मॉडेल आपण पाहतो, पुढचे 20 MCQ. त्यामध्ये अभ्यंतर प्रयत्न किती असतात, 50 असतात अभ्यंतर प्रयत्न. वर्गानाम प्रथम तृतीय पदाचे यनच्च तर अल्पप्राण. नंतर काय म्हटलं की करणीयम अस्मिन पदे कह प्रत्यय प्रयुक्त अनियर प्रत्यय. नंतर काय म्हटलं पुढं, मह्यम संस्कृतम रोचते अधोरेखित पदस्य कारकम किंमत संप्रदाने. नंतर काय म्हटलं, सर्वानी दृश्यानी सुंदरानी संती, तर काय अस्मिन वाक्य विशेष पदम किम तर दृश्यानी. नंतर काय म्हटलं, वकारस्य उच्चारस्थानं किम तर दंतोष्टम, वकारस्य उच्चारस्थानं, वकाराचं उत्तरस्थान काय, वचं उच्चारस्थान काय तर दंत आणि ओष्ठ. नंतर उपसर्ग डॅश डॅश क्रियायोगे. नंतर काय म्हटलंय, कर्तुरी सिप्तमम कर्म. कटधातु त्व अंतरूपम किम तर पठित्वा, पटधातूला त्व हे लागलं प्रत्यय काय म्हणते त्व अंतरूपम किंवा म्हणजे धातू लागला तर काय तयार होतं, पठित्वा तयार होतं. नंतर काय म्हटलं, लड्डुकम डॅश डॅश असती, तर लड्डुकम मधुरम असती, योग्य पदम चुनत होतं म्हणून ह्यामध्ये. त्यानंतर अदर्शनम डॅश डॅश उचितम पद चुनत, तर काय अदर्शनम लोपः. त्यानंतर हे तुम्हाला पुढं पद संज्ञा प्रकरणमधला हा डायरेक्ट श्लोक आहे, अदर्शनम लोपः. त्यानंतर काय म्हटलं की नगरात डॅश डॅश मंदिरात वर्तते, काय बह्य, बही मग नगरात बही मंदिरात वर्तते. त्यानंतर शल डॅश डॅश उष्मान, शल उष्मान. त्यानंतर सहयोगी तृतीया. त्यानंतर स्पष्ट प्रयत्न काय म्हणतात स्पर्शनाम. नंतर काय म्हटलं, द्विकर्मक कती धावत संती 16. त्यानंतर काय म्हटलं, समहार स्वरित. त्यानंतर ऐ उ रु लू येते रस्व स्वर, हा ह्यामध्ये रस्व स्वरामध्ये येते. त्यानंतर काय म्हटलं की हे बघा ना, ऐ उ रु ए हे येते काय रस्व स्वर, म्हणजे रस्व स्वर येते. नंतर काय इथं जर आ दीर्घ त्यानंतर दीर्घ उ जर आला असतं ते काय असं दीर्घ स्वरामध्ये आलं असतं. नंतर अनुस्वारास्य उच्चारस्थानम किंवा तर नासिका, अनुस्वाराचं उच्चारस्थान नासिका आहे, हा डबल MCQ आला. त्यानं खादनम पदे कह प्रत्यय तर लूट प्रत्यय. नंतर काय पुढं पाहायला गेलं, आता पुढचे 20 MCQ बघतो आपण.
ट रु आणि ट वर्गस्य उच्चारस्थानं काय तर मूर्धा आहे, रुटुर्षणा मूर्धा. त्यानंतर आजीर्भ व्यवहितः हलः संज्ञाश्च्यू काय आहे हल संयोग. अशानंतर काय म्हणतं पुढं द्विकर्मक धातुयोगी का विभक्ती कदाय द्वितीय. नंतरचा चौथा MCQ लेखनम अत्र कह प्रत्यय प्रयुक्त लूट प्रत्यय. नंतर रस्व अवर्णस्य प्रयत्न काय संवर्तन. त्यानंतर एचो एचो काय एचो द्वादश नाम. नंतर पाहायला गेलं तर भक्ती डॅश कल्पते तर ज्ञान आहे भक्ती ज्ञान आहे कल्पते. नंतर कथ धातु त्वांत रूपम की भवती तर कथित्वा. नंतर काय म्हटलं कथ धातूला जर त्वा हा प्रत्यय लागला तर काय होतं तर कथयित्वा होतं. त्यानंतर डॅश माहेश्वर सूत्रांनी 14. नंतर काय डॅश अनुदात्त निश्चय अनुदात्त. नंतर काय म्हटलं डॅश गंगा प्रवहिती तर हिमालयात गंगा प्रवहिती. नंतर राम रावणम डॅश तर हतवान. नंतर काय म्हटलं की वर्गानाम द्वितीय वर्गानाम द्वितीय तर चतुर्थी च महाप्राण तर काय शल नंतर काय म्हटलं मुख सहित नासिकया उच्चारमान वर्ण संज्ञा स्यात तर अनुनासिक ह्याचं ते उत्तर आहे. नंतर काय गाम दोग्दीपय अत्र की सूत्रम प्रयुक्तम अकथितच्च याचं उत्तर आहे. नंतर काय डॅश ही विना नरह पशु तर विद्या. नंतर तुल्य हे डॅश प्रयत्नम संवर्णम हास्य. नंतर अपादानो हे काय अपादानोच काय होतं पंचमी. नंतर काय म्हटलं भावनम तिक्त हे म्हणजे डायरेक्टच हा सूत्र आहे की अपादानो पंचमी. त्यानंतर काय म्हटलं तुल्य हास्य प्रयत्नम संवर्णम हा तसा श्लोक होता. नंतर काय म्हटलं पुढं प्रसक्त्यास्य दर्शनम डॅश स्यात ह्याचं रिकाम जागा आहे तर लोप प्रसक्तस्या आदर्शनम लोप संज्ञम स्यात अशा प्रकारे. आता पुढचे MCQ पाहतो आपण. आता काय अपूर्व वैद्याय नमः. त्यानंतर कती वर्गे व्यंजनानी संती तर पंचविशांती म्हणजे व्यंजन किती असतात तर किती 25 असतात. त्यानंतर वर्गामध्ये जे व्यंजन असतात ती वर्ग जे आपण क ते प वर्ग वगैरे पाहिले तर त्या 25 हे वर्ण त्यामध्ये असतात. त्यानंतर काय म्हटलं द्विवर्णयो परस्पर सन्निधी डॅश इति उच्यते तर संधी ही त्यामध्ये काय म्हटलं पुढं गंगा जमुना सरस्वती येतः डॅश नद्य संती तर त्रिस्त्र. त्यानंतर काय म्हटलं पुढं नायकेने सुचेता दत्ता अधोरेखित पदस्य कह प्रत्यय तर त प्रत्यय तर म्हणजे अधोरेखित पदामध्ये कोणता प्रत्यय लागलाय तर त प्रत्यय लागलाय. नंतर डॅश जिग्रामी तर काय नासिका. त्यानंतर काय म्हटलंय न्यम न येत्या वर्णम उच्चारस्थान किंवा तर नासिका तर याचं उच्चारस्थान आहे. नंतर काय पाहतो डॅश काय चिंतनम आवश्यकम योग्य विशेषण पदम चुनत तर काय उत्तम. आता विशेषण पद आपल्याला ह्यामधलं काय खालीलपैकी शोधून काढायचं आणि ते लिहायचं म्हणजे काय उत्तम चिंतनम आवश्यकम. त्यानंतर डॅश श्वा आग्नेय श्वा. त्यानंतर काय प्रातिपादकारस्य लिंगम परिणाम वचन मात्रे तर यात काय प्रथमा. त्यानंतर काय अधस्त्यात डॅश वर्ण प वर्गे नास्ती तर अधस्तचं वर्ण प वर्गे नास्ती. नंतर काय बहुदय धातू डायरेक्टच हे आपल्याला सूत्र आहे. त्यानंतर छात्र काशिम डॅश उचित प्रत्यय चुनत तर काय गतवंत छात्र काशिम गतवंत. त्यानंतर काय राम आसने उपविशती तर अत्र अधोरे खितस्य पदस्य कह धर. त्यानंतर औपश्लेषिक. त्यानंतर काय म्हटलं म्हणजे अधोरेखित पदस्यचा क आदर काय म्हणजे काय म्हटले तर काय औपश्लेषिक आहे. त्यानंतर काय प्रत्याहार विधायकम सूत्रम किम तयार काय आदिर आत्नेन संहिता. त्यानंतर प्रत्याहारचं सूत्र काय तर आदिर आत्नेन संहिता असं प्रकारे. त्यानंतर ऋतुसाना दंता. त्यानंतर हा दंता येतं. त्यानंतर पुढं पाहायला गेलं तर पुढं काय सांगितलंय डॅश परितः पिपलकः संती तर शर्करा. त्यानंतर पुढं गेलं तर आदिपूर्व क शिंग धातू योगे डॅश भवती काय द्वितीय. नंतर कर्मना यमभी प्रयतीसह तर काय संप्रदान. त्यानंतर सह डॅश खज्ज असती तर पादेन अशा प्रकारे. आता लास्ट आपण 20 MCQ बघत आहे. त्यामध्ये आता काय पाहिलं काय सांगितलं आकु विसर्जनाम काय म्हटलं कंठ आकु विसर्जनाम कंठ. त्यानंतर काय
त्यानंतर आपलं दुज्जनः सज्जनाय असूयेति अधोरेखित पदस्य किम कारकम तर संप्रदान. त्यानंतर काय प्रसक्त यस्या दर्शनम डॅश डॅश संज्ञा स्यात् तर लोपः. त्यानंतर माता बालकम डॅश डॅश रक्षति तर माता बालकम सर्पात रक्षति. नंतर जीवने अनेकानि कष्टानि सन्ति त्यामुळे अत्र किम विशेषम तर कष्टाने. यामध्ये विशेषण कोणतं आलं तर कष्टाने. त्यानंतर डॅश डॅश माहेश्वर सूत्रांनी चतुर्दशी म्हणजे 14. त्यानंतर स्वतंत्र काय असतो कर्ता. त्यानंतर काय म्हटलं ग्राह्य प्लस न्यूल, यामध्ये काय कसं होईल तर ग्राहक. त्यानंतर काय म्हटलं पुढं वृक्षात पर्ण पद्धती. त्यानंतर अधोरेखित पदस्य किम कारकम त्यामध्ये कोणतं कारक आहे तर अपदान पंचमी. त्यानंतर काय अह येतो की काय तर अयोग वाह्यो. त्यानंतर काय स्पृह धातुयोग आहे किम विभक्ती. त्यामुळे स्पृह धातुयोगाला कोणती विभक्ती तर चतुर्थी. त्यानंतर काय गुण संज्ञक विधायक सूत्रम किम तर गुण जी संधी त्याचं सूत्र काय. त्यानंतर पुढं पाहिलं अध्ययन गुण. त्यानंतर पुढं काय म्हटलं की काय 13 नयनम अत्र प्रकृती प्रत्यय कह तर काय नी प्लस ल्युटह. त्यानंतर काय म्हटलं डॅश डॅश अंतस्त्या डॅश डॅश अंतस्त्या तर यवरलह. त्यानंतर काय म्हटलं अंतस्त्यवर्ण कोणते ह्यामधले तर यवरलह. त्यानंतर काय म्हटलं अंतस्त्यमध्ये आपण पाहिलं होतं ना इथं समजस्त्य तर यवने होतं तर यवरल अशा प्रकारे. त्यानंतर उष्ममध्ये काय येतं शेषसह येतं. त्यानंतर साधकतम त्यानंतर कर्णम. त्यानंतर काय म्हटलं इदुदेद द्विवचनम तर प्रज्ञामचा आपण जे व्हिडिओ टाकला आहे त्या संज्ञा प्रकार त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सूत्र दिसेल की इदु दे द्विवचनम तर प्रज्ञाम असतं. मम डॅश डॅश आसक्ती तर संस्कृती. त्यानंतर काय स्वयंराजते इति स्वरः. त्यानंतर काय रामेण पुस्तकम पठितम तर यामध्ये अधोरेखित प्रत्यय प्रयुक्त. तर यामध्ये कोणता प्रत्यय लागतं तर त प्रत्यय लागलाय. त्यानंतर शिक्षिक डॅश डॅश छात्रानं आदवयती. त्यानंतर उचितम पद चुनत तर उचित पद चुना म्हणलं ह्यामधलं शोधून काढा म्हटलं. त्यामध्ये कोणतं बसन तर काय विनितानं तर काय शिक्षक विनितानं छात्रानं आदवयती. अशा प्रकारे आपण टोटल 100 MCQ पाहिलेत एक्सपेक्टेड आपले पेपर 1 कशासाठी संस्कृतसाठी. तर ह्या अशा प्रकारे MCQ ते तुम्हाला ही जी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.